ऑफ साऊंड म्हणजेच हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. प्रोपॅग Let's say propagation of sound. Propagation of sound are medium. Sound is a form of energy that is produced due to vibration of object. इथे काय बोललंय, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजेच एक एनर्जीचा भाग आहे जो की ऑब्जेक्टच्या व्हायब्रेशनमुळे क्रिएट होतो. म्हणजेच एखादी ऑब्जेक्ट जर व्हायब्रेट झाली तर तिथे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड होतं. साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल ऑन इट्स ओन. साऊंड स्वतः ट्रॅव्हल करू शकत नाही. साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी नेहमीच मीडियम लागतं. इट नीड्स अ मटेरियल मीडियम सच ॲज सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी नेहमी सॉलिड, लिक्विड किंवा गॅस लागतो. Sound cannot travel in vacuum because there are no particles to carry the sound. आता बघा, साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी नेहमीच एअर लागते. साऊंड व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही कारण त्याला कॅरी करण्यासाठी पार्टिकल्स लागतात. साऊंडला कॅरी करण्यासाठी त्याच्यामुळे साऊंड व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही कारण व्हॅक्यूममध्ये काहीच पार्टिकल्स नसतात. आता आपण याच्यात काय काय बघितलं. साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी एक मीडियम लागतो. विदाऊट मीडियम साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही. विदाऊट मीडियम म्हणजेच व्हॅक्यूम. जर व्हॅक्यूम असेल तर साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही. आणि मीडियम्स काय काय असतात तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे मीडियम्स असतात. त्याच्यानंतर आपण पुढे बघू. नेक्स्ट टॉपिक इज मीडियम. मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. आता इथं काय बोललंय की मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. म्हणजे साऊंडच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियम हे नेसेसरी असतं. तर कसं नेसेसरी असतं हे आपल्याला एका बेल जार एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. चला तर बघूयात बेल जार एक्सपेरिमेंट काय असतो. बेल जार एक्सपेरिमेंट. दिस एक्सपेरिमेंट प्रूव्स दॅट साऊंड नीड्स अ मीडियम टू ट्रॅव्हल. हा एक्सपेरिमेंट प्रूव्ह करतो की साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम लागतं. एक्सपेरिमेंटल एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द एक्सपेरिमेंट. अ व्हॅक्यूम अ व्हॅक्यूम टाईट बेल जार इज प्लेस्ड ऑन द फ्लॅट सरफेस. एक व्हॅक्यूम टाईट बेल जार एका फ्लॅट सरफेसवर ठेवायची. अँड इलेक्ट्रिक बेल इज केप्ट इनसाइड द बेल जार. त्या बेल जारमध्ये एक इलेक्ट्रिक बेल ठेवायची. द बेल जार इज कनेक्टेड टू अ व्हॅक्यूम पंप युझिंग अ ट्यूब. दॅट बेल जार इज कनेक्टेड टू द व्हॅक्यूम पंप युझिंग द ट्यूब. द इलेक्ट्रिक बेल इज कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक बेल जी असते ती पॉवर सप्लायला कनेक्ट करायची. इथं काय काय सांगितले आता बेलजार एक्सपेरिमेंटमध्ये. बेलजार एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला एक सेटअप लागतो. एक व्हॅक्यूम टाईट बेल जार आणि त्याच्यामध्ये एक बेल लागते आणि एक व्हॅक्यूम पंप लागतो. आता आपण एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन बघू. वेन द एअर इज प्रेझेंट इन द बेल जार. जेव्हा त्या बेल जारमध्ये एअर प्रेझेंट असते तेव्हा काय होतं ते आता आपण बघू. द इलेक्ट्रिक बेल रिंग्स. द साऊंड ऑफ द बेल कॅन क्लिअरली हर्ड आउट द बेल जार. जेव्हा इलेक्ट्रिक बेल रिंग होते तेव्हा बेल जार मधून साऊंड ऑटोमॅटिकली आपल्याला हिअर करायला भेटतं. आता बघू. वेन द व्हॅक्यूम पंप इज स्विच्ड ऑन. आपण एक व्हॅक्यूम पंप जोडलेला होता बेल जारला. तो पंप ऑन केल्यानंतर काय होतं हे आता आपण बघू. एअर इनसाइड
एअर इनसाइड द बेल जार इज स्लोली रिमूव्ड. व्हॅक्यूममधून व्हॅक्यूम एअर जारमधली जी एअर असते ती स्लोली आपण काढून टाकली. ॲज एअर डिक्रीजेस द साऊंड बिकम वीकर. जेव्हा एअर डिक्रीज होते तेव्हा साऊंड एकदम वीक होतो. आणि व्हेन मोस्ट ऑफ द एअर इज रिमूव्ड द बेल स्टील रिंगिंग बट द साऊंड इज व्हेरी फेंट नॉट हर्ड ॲट ऑल. जेव्हा आपण बेल जारमधून पूर्ण एअर काढून टाकतो तेव्हा तिथं व्हॅक्यूम क्रिएट होतो. आणि जेव्हा व्हॅक्यूम क्रिएट होतो तेव्हा बेल रिंग करताना आपणाला दिसते, परंतु काय होतं तर आवाज आपणाला येत नाही. हेन्स दिस एक्सपेरिमेंट प्रूव्स दॅट एअर इज नेसेसरी फॉर द ट्रॅव्हलिंग ऑफ द साऊंड. कन्क्लुजन. साऊंड इज प्रोड्युस्ड वेन अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट. साऊंड तेव्हाच प्रोड्यूस होतो जेव्हा एक ऑब्जेक्ट व्हायब्रेट करते. These vibrations create sound waves in air. Sound waves travel through air molecule. साऊंड वेव्ह ज्या असतात ते एअर मॉलिक्युल्सनी ट्रॅव्हल होतात. साऊंड वेव्हजला ट्रॅव्हल करण्यासाठी एअर मॉलिक्युल्स लागतात. कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन पाहिले, पण इथे आपल्याला परत गरज पडणार आहे कम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन बघायची. तर आपण बघूयात कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन काय असतं. Compression. Region where air particles are close together, pressure is high, density is more. कंप्रेशन म्हणजे हवेमधलं असं रिजन जिथे एअर पार्टिकल खूप क्लोज असतात आणि प्रेशर सुद्धा खूप असतं आणि डेन्सिटी पण खूप असते, त्यालाच कंप्रेशन बोलतात. आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय तर रिजन वेअर एअर पार्टिकल आर फार अपार्ट, प्रेशर इज लो, डेन्सिटी इज लेस. एअरमधलं असं रिजन जिथं मॉलिक्युल्स खूप लांब लांब असतात, प्रेशर कमी असतं आणि डेन्सिटी सुद्धा कमी असते, त्याला रेअर फ्रॅक्शन बोलतात. आता आपण बघू साऊंड वेव्ह पॅटर्न. अ साऊंड वेव्ह कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. आता आपण हेच बघण्यासाठी अगोदर कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन शिकलं. तर साऊंड वेव्ह म्हणजे काय तर साऊंड वेव्हमध्ये एक कम्प्रेशन असतं, एक रेअर फ्रॅक्शन असतं, त्याच्यानंतर परत एक कम्प्रेशन असतं, परत एक रेअर फ्रॅक्शन असतं. वन कम्प्लीट कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन टुगेदर फॉर्म वन ऑसिलेशन. तर एक कम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन दोन्ही मिळून एक ऑसिलेशन तयार करतात. साऊंड ट्रॅव्हल्स बाय टू अँड फ्रो मोशन ऑफ एअर मॉलिक्युल्स नॉट बाय देअर फॉरवर्ड मुवमेंट. म्हणजेच काय तर साऊंड हे एअर मॉलिक्युल्सच्या मागे आणि पुढे, मागे आणि पुढे अशा ॲक्टिव्हिटी म्हणून ट्रॅव्हल होतं, नॉट बाय देअर फॉरवर्ड मुवमेंट, ना की फक्त त्यांच्या पुढे जाणाऱ्या मुवमेंटमुळे. Frequency of sound waves. The number of oscillation, compression and rarefaction together produced in 1 second is called the frequency. The total number of oscillation produced in 1 second इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन्स होतात. ऑसिलेशन्स म्हणजेच कंप्रेशन, वन कंप्रेशन, कम्प्लीट कंप्रेशन अँड वन कम्प्लीट रेअर फ्रॅक्शन टुगेदर बिकम्स वन ऑसिलेशन. मग एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन्स होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड बोलतो. फ्रिक्वेन्सी डिटरमाइन्स द पिच ऑफ द साऊंड. फ्रिक्वेन्सी काय करते तर साऊंडचा पिच डिटरमाइन करते. जर फ्रिक्वेन्सी एकदम हाय असली तर साऊंड श्रील असतो आणि फ्रिक्वेन्सी एकदम लो असली तर साऊंड एकदम डीप असतो. की पॉइंट्स अँड समरी. आता आपण काय काय बघितलं त्याची एक समरी पाहूयात. साऊंड नीड्स अ मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल.
साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी एक मटेरियल किंवा मीडियम लागतं. साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन द व्हॅक्यूम. वेअर देअर इज द व्हॅक्यूम देअर साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. मागे आपण बघितलं की कम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन असतं. एक कम्प्रेशन आणि एक कम्प्लीट रेअर फ्रॅक्शन मिळून ऑसिलेशन्स बनतात आणि ह्या ऑसिलेशन्समुळेच साऊंड पुढे जातो. एअर पार्टिकल व्हायब्रेट टू कॅरी साऊंड एनर्जी. एअर पार्टिकल्स जे असतात ते व्हायब्रेट करतात आणि साऊंड एनर्जीला पुढे घेऊन जातात. ॲस्ट्रोनॉट्स Astronauts use radio waves, not sound, for communication in the space. ॲस्ट्रॉनॉट काय करतात तर रेडिओ वेव्ज यूज करतात, साऊंड यूज करत नाहीत फॉर द कम्युनिकेशन इन द स्पेस. स्पेसमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी ॲस्ट्रॉनॉट्स रेडिओ वेव्ज यूज करतात, साऊंड वेव्ज यूज करत नाहीत, कारण तिथे टोटल व्हॅक्यूम असतं आणि आवाज एकमेकांना जात नाही. आता आपण बघू हा आता आपण ह्या बुकच्या माध्यमातून बघू आपण टोटल काय काय बघितलं. आता आपण आता आपण बघितलं प्रोपॅगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. We have learned in the sixth standard that the sound travel through some material medium like solid, liquid or gas and reaches us. आपण सिक्स स्टँडर्डमध्ये शिकले की साऊंड काही मीडियम्स थ्रू ट्रॅव्हल करतं, जसं की लिक्विड, गॅस आणि आपल्यापर्यंत रीच करतं. But what if such medium does not exist between source of sound and our ear? पण काय होईल जर असा मीडियम आपल्यामध्ये आणि साऊंड आपल्या इयर आणि साऊंडच्या मध्ये प्रेझेंट नसेल तर. तर तेच सांगण्यासाठी आपल्याला इथे बेल जार एक्सपेरिमेंट दिलाय. तर आपण मग अशी बेल जार एक्सपेरिमेंट दिला, त्याच्यामध्ये काय काय असतं. एक बेल जार असते जी सपाट पृष्ठभागावर ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक बेल असते आणि जार जो असतो तो व्हॅक्यूम पंपला कनेक्ट केलेला असतो. तर आता एक्सपेरिमेंटमध्ये काय काय असतं. पहिल्यांदा हवा ठेवलेली असते एअर जारमध्ये आणि बेल रिंग करतात तेव्हा आपल्याला आवाज येतो. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतात, ह्या व्हॅक्यूम पंपने ही हवा पूर्ण काढून टाकतात. मग काय होतं तर बेल तर रिंग करताना दिसते आपल्याला, पण आवाज आपल्याला येत नाही, कारण व्हॅक्यूममध्ये साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही. हाच आहे बेल जार एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ज. युझिंग फिगर 15.2 we learnt about how the vibrations of turning fork result in the generation of compression and rarefaction in the air. आता फिगर 15.2 मधून आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलं की एअरमध्ये कम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन कसे होतात. More detailed observation shows that actual variation in the air density and pressure are shown in figure 15.4. If any object vibrates in the air, such waves are produced in the air. आता ह्या फिगरमध्ये आता ह्या फिगरमध्ये आपल्याला कम्प्लीट कम्प्रेशन अँड रेअर ऑसिलेशन कम्प्लीट कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन दाखवलं. हे पहा, हे एक आहे कम्प्रेशन, त्याच्यानंतर हे एक आहे रेअर फ्रॅक्शन. तर एक कम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन मिळून बनवतात वन ऑसिलेशन. आता कम्प्रेशनमध्ये आपण काय शिकलं की पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. हे बघा, इथे पार्टिकल्स खूप क्लोज 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 आहेत. आणि रेअर फ्रॅक्शनमध्ये काय होतं तर पार्टिकल्स खूप लांब लांब असतात आणि डेन्सिटी जी असते ती कमी असते. तर हे एक कम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन मिळून हे कम्प्लीट वन ऑसिलेशन बनवतात आणि असेच ऑसिलेशन्स पुढे पुढे जातात आणि साऊंड प्रोपॅगेट होतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू आणि उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.